आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाची संततधार. सीना भीमा नदीतील विसर्ग वाढला. ओसरणाऱ्या पुराचं पुन्हा संकट. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. माडा मोहोळ भागात केली पाहणी. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सोलापूर ते मुंबई विमानसेवेचं तिकीट बुकिंगला सुरुवात. आणि आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तानमध्ये आज अंतिम सामना रंगणार. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस होतो आहे. जिल्ह्यातील मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, सांगोला या तालुक्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. आज मध्यरात्रीपासून अनेक भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला. हवामान विभागाने याआधीच सोलापूर जिल्ह्याला काल आणि आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार ते काल शनिवारी सायंकाळपर्यंत 49.1 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सीना आणि भीमा नदीत पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आल्यानं जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. उजनीतून भीमा नदीत 1 लाख क्युसेक तर सीना नदीतही 1.25 लाखहून अधिक क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. ओसरणाऱ्या पुराचं त्यामुळे पुन्हा एकदा संकट येण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल माढा तालुक्यातील उंदरगाव, मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी, नांदगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्टमधील अतिवृष्टीची 59 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. सप्टेंबरमधील या नुकसानीची मदतही या महिनाअखेरीस पंचनामे पूर्ण करून तातडीनं देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. सध्याचे नुकसान पाहता साधारण 379 कोटी रुपये जिल्ह्याला निधी लागेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. दिवाळीपूर्वी ही मदत मिळेल असं पाहू असं मंत्री भरणे म्हणाले. सोलापूर ते मुंबई या विमानसेवेच्या प्रवासी तिकीट बुकिंगला कालपासून सुरुवात झाली. 15 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे 4 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत या विमानसेवेसाठी मुंबईला इकॉनॉमी तिकीट दर प्रतिव्यक्ती 5,035 रुपये आणि बिझनेस क्लासला 8,500 रुपये इतका असणार आहे. काल पहिल्याच दिवशी 25 तिकिटांचं बुकिंग झालं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाधित कुटुंबांना 51 लाख रुपयांचं संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याची घोषणा सभापती दिलीप माने यांनी काल बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. पूरग्रस्तांना शासनाकडून मदत दिली जाते आहे, पण पूरग्रस्तांना सध्या कोणत्या वस्तूंची गरज आहे याचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून घेऊन ही मदत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू असंही सभापती माने यावेळी म्हणाले. राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 8 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 1 जुलै 2025 या तारखेपर्यंतची मतदार संख्या त्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत यावर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यावरील सुनावणी होऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद सदस्य आणि 11 पंचायत समित्यातील सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी 30 सप्टेंबरला होणार आहे. संघाचे दूध संकलन सध्या ठप्प आहे. शिवाय 60 कोटी रुपयांचं कर्ज संघावर आहे. संघ एनडीडीबीला चालवण्यास देण्याबाबतचा निर्णय यासह विविध विषयांवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी सोलापूर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणारी साप्ताहिक विशेष गाडी 30 सप्टेंबरऐवजी आता 30 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तसंच या गाडीला मुरुड येथे थांबा देण्यात आला आहे. त्याशिवाय सोलापूर दौंड, सोलापूर कलबुर्गी आणि पुणे हरंगुळे या अनारक्षित गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. सिद्धेश्वर बँक सांस्कृतिक व्याख्यानमालेत काल आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक डॉ. श्रीराम कुंटे यांचे ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानचे डावपेच यावर व्याख्यान झाले. पाकिस्तान हा आपला महत्वाचा शत्रू आहे, मात्र चीन हा आपल्याला त्यापेक्षाही मोठा शत्रू आहे. भविष्यात या दोन्ही देशांकडूनच भारताला अधिक धोका आहे असं मत यावेळी कुंटे यांनी व्यक्त केले. यावेळी अमेरिका, चीन यांच्या भारताविषयीच्या भूमिका या अनुषंगाने त्यांनी मुद्दे मांडले.
उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला झुलेबाई झुला माझा. आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. आता होता भुईवर भेटे आभाळाला. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि. जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात लोक अदालतीचं आयोजन केलं आहे. यामध्ये प्रलंबित प्रकरणांवर उभय पक्षकारांमध्ये सुसंवाद साधून तोडगे काढले जाणार आहेत. हमाल तोलार संघटनेची बैठक नुकतीच बार्शीत पार पडली. संघटनेचे राज्य सहचिटणीस शिवाजी शिंदे, गोरख जगताप यावेळी उपस्थित होते. माथाडी बोर्ड अधिक सक्षम बनवा अशी मागणी करत माथाडी बोर्डातूनच हमाल तोलारांचे पगार झाले पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारच्या मोफत सौर घर योजनेचा सोलापूर परिमंडळातील 10,082 ग्राहकांनी लाभ घेतला आहे. या योजनेतून ग्राहकांना 68.71 लाख रुपयांचं अनुदानही मिळालं आहे. पितापूर तालुका अक्कलकोट ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहसिना सगरी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांचं सरपंचपद अपात्र केलं आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं काल 27 सप्टेंबरपासून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण जिल्ह्यातील सध्याच्या पूर परिस्थितीमुळे महोत्सवातील कार्यक्रम बदल करण्यात आले आहेत. वाजत गाजत रॅली काढण्याऐवजी आता स्वच्छता फेरी काढण्यात येणार आहे. तसंच कोणताही डामडौल न करता पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबतचे कार्यक्रम या संपूर्ण महोत्सवात होतील अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबवली जाणारी बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तिसऱ्या फेरीनंतर पुन्हा एकदा लांबली आहे. आता चौथ्या फेरीसाठी 6,735 जागा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच ही प्रक्रियाही होणार आहे असं सांगण्यात आलं. आता क्रिकेट. आशिया चषक स्पर्धेमध्ये दुबईत आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना रंगणार आहे. 41 वर्षांच्या इतिहासात भारत पाकिस्तान अंतिम स्पर्धेत समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेतील या आधीच्या दोन्ही सामन्यात भारतानं पाकला नमवलं आहे. आता तिसऱ्यांदा आणि अंतिम स्पर्धेच्या निर्णायक खेळीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आता तापमान. काल शनिवारी सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 23.5, किमान 21.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाची संततधार. सीना भीमा नदीतील विसर्ग वाढला. ओसरणाऱ्या पुराचं पुन्हा संकट. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत देणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. माडा मोहोळ भागात केली पूरग्रस्तांची पाहणी. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सोलापूर ते मुंबई विमानसेवेचं तिकीट बुकिंग सुरू. आणि आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तानमध्ये आज अंतिम सामना. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर